या रणांगणात श्वासही तलवारीच्या धारेवर उभा, आणि काळ आपली सावलीच गिळून टाकणारा एक अघोरी विधाता. इथे जन्म हा केवळ प्रस्तावना आणि मृत्यूच अंतिम घोषणापत्र. मधल्या प्रत्येक ओळीत अक्षरांनाही रक्तांचा गंध. जणू लेखक स्वतःच्या शिरच्छेदानाचा साक्षीदार जंगलेल्या लेखणीच्या कर्कश स्पर्शाने स्वप्नांचे मस्तक उडवतो. शब्दांची प्रेतयात्रा काढत राहतो, अर्थांच्या चितेवर शांत उभा. जसा गायक स्वरांचा संन्याशी घशात साचलेल्या वेदना आक्रंदनाचा आकार देत कुणाच्या तरी आत्म्याच्या काठावर आपली तुटलेली लय फेकून देतो आणि प्रतिध्वनीतच विरघळतो. जसा चित्रकार अंतिम रंगाच्या शोधात अस्तित्वाच्या फळ्यावर अदृश्य छटा रेखावत राहतो, पण शेवटी रंगच त्याला विसरतात आणि तोच बनतो एक निर्वर्ण प्रश्न. जसा साहेब देशिमाच्या गुंतागुंतीत अडकलेला स्वतःच्या कागदी साम्राज्याचा कैदी श्वासांनाही फाईलमध्ये बंदिस्त करत गाठीच्या प्रत्येक वळणात स्वतःलाच गळफास देतो. जसा नौकर घामाच्या समुद्रात विरघळलेला जमिनीच्या जखमांवर पडलेला एक थेंब, ज्याला नाव नाही, ओळख नाही, फक्त थकव्याचा अखंड श्राप. आणि मग स्मशान ही व्यापार बनते. राखेच्या ढिगांवर भावनांची बोली लागते. मृत्यूही विकत घ्यावा लागतो, जगण्यासारखाच महाग.